वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक आयोगाकडे नव्या चिन्हाची यादी सादर केली आहे। नवी दिल्लीत प्रकाश आंबेडकर यांनी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची भेट घेतली। त्यावेळी त्यांनी ही यादी सादर केली। 1 ते 2 दिवसांमध्ये वंचित बहुजन आघाडीला नवीन निवडणूक चिन्ह मिळणार आहे। नुकत्याच झालेल्या इंडिया आघाडीच्या मुंबईतल्या सभेमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी जनसमुदायाला संबोधित केलं होतं। महाराष्ट्राच्या एकूण 48 जागांपैकी प्रकाश आंबेडकर यांनी किमान 6 जागांची मागणी केली होती। मात्र जागा वाटपामध्ये आंबेडकर यांच्या वंचित आघाडीला केवळ 4 जागा देण्यात येतील असं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्पष्ट केलंय। दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना वंचित आघाडी काँग्रेसला 7 जागांवर पाठिंबा देईल असं पत्र पाठवलं होतं। तसंच या 7 जागा कोणत्या त्या कळवण्यात याव्यात असंही त्यांनी आपल्या पत्रात म्हटलं होतं। त्यामुळे त्या 7 जागा वगळता अन्य ठिकाणी प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आपले उमेदवार देणार का याची उत्सुकता निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज।